तर लाईट आलेली आहे मित्रांनो, आता रेडी होऊया आणि निघूया, कारण की बोलत बसलो ना तर आणखी पण पाणी गेलं कसं काय. मित्रांनो आल्याबरोबर इकडे शॉपिंग चालू झालेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे गुरुवार आणि सकाळचे वाजतात 9:30 म्हणजे पावणे 10पर्यंत झालेले आहेत. आणि छानपैकी उठलेलो आहेत आम्ही, तोंड ब्रश वगैरे झालेला आहे आमचा. आणि घरामध्ये लाईट गेलेली आहे, कारण की जरा इकडे कसं लाईट जरा जास्त येणं जाणं करते. तर इकडे बघू शकता चुलीवरती छानपैकी पाणी गरम होतं आपल्यासाठी आंघोळीसाठी. आणि छानपैकी आंघोळ करायची आपल्याला. आणि मॅडमची आंघोळ झालेली आहे, तर तिकडे त्यांच्या टॉपसाठी इस्त्रीला बसले होते, तेवढ्यात लाईट गेली. तर आज आपल्याला जायचं आहे बाहेर, कपड्यांची खरेदी वगैरे करायची आहे. तर आपण निघूयाच, कारण की ऊन आता लगभग आमचा प्लॅन होता सकाळी लवकर निघायचा, पण उशीर झाल्यामुळे, कारण की रात्रीची अशी थंड झोप लागायला लागली की विचारू नका, म्हणून जरा उशीरच झाला आज. तर फटाफट तयार होऊया आणि निघूया, कारण की प्रवास लांब आहे, कारण की 2 टमटम चेंज करावं लागतात. तर खूप 1 तास त्याच्यामध्येच जातो जाण्यामध्ये आणि 1 तास येण्यामध्ये. इकडे आरव झोपलेला आहे, आरवचा ब्रश आणि नाश्ता झालेला आहे, आणि जे आता नाश्ता करतोय. आणि इकडे बघा लाईट गेलेली आहे, पण इस्त्री गरमच आहे का नाही. इंडियन स्टाईल चहा अरे तिथे करत असतात तसं. झाले का नाही पूर्ण इस्त्री. बघू शकता मॅडम अशा प्रकारे इस्त्री करतात कपड्याची. तर मग कधी कधी स्वतः करायची असते ना इस्त्री. लाईट गेली तर जास्तच गरम होते. आज गुरुवार आहे ना, गावाकडे लाईटचा थोडाफार प्रॉब्लेम असतो, पण एक कूलर आहे ना, एक नंबर आवाज येतो आहे. हे कूलर मित्रांनो आम्ही येताना घेऊन आलोत, कारण की घरामध्ये हे एकच कूलर होतं आपल्या. ते आम्ही किती 1 वर्ष झाले ना आलतो तेव्हा घेतलं होतं. तेव्हा घेतलं होतं. आता हे नवीन आणलंय आपण, कारण की एका कूलरमध्ये होत नाही आहे. असा खाली टप असतो याचा, दिसेल अंधारामध्ये थोडं. हा बघा टप आहे, आणि छान गावाकडची कूलर आहे. छोटे कूलरला जास्त हवा लागते बर्फासारखी. खूप खूप छान आहे ना. एसी नाही आठवली आपली. गरम म्हणजे आम्हाला वाटतच नाही मित्रांनो काही गरम आहे. सकाळी थंडी वाजत होती. मी चादर घेऊन झोपलो होतो रात्री. सकाळी थंडी वाजते. वाटत असं आहे गावचं वातावरण. आणि आता जर लाईट गेली तर असं वातावरण कळून यायला लागलं, कारण की गरमी जास्त व्हायला लागली. एक्सपोजर जास्त आहे मित्रांनो, कारण की लाईट नसल्यामुळे अंधार दिसतोय. बघू शकता. तर हा इकडे नाश्ता करतो, याला चहा चपाती दिलेली आहे गरम गरम सकाळची. आणि माझा नाश्ता झालेला आहे, आणि मॅडमचा पण नाश्ता झालेला आहे. त्यांना सकाळी सकाळी वांग्याचं भरीत दिलेलं आहे गरमागरम. हरभऱ्याची भाजी, गरम भाकर, फर्स्ट क्लास. तर चला थोडंसं थांबूया, लाईट आली की तयार होऊया, नाही तर गरमीत ते कपडे घातले की आणखी घाम सुटायचा. थोडं थांबूया, लाईट आली की आपण तयार होऊया. तर बघू शकता मित्रांनो, छानपैकी लाईट गेलेली आहे म्हणून झाडाखाली बसलेलो आहे. छान थंड वाटतंय, आणि घरामध्ये असतं असं गरम, असं म्हणजे शरीरावरती असे घामाचे थेंब खाली येतात. खूप छान वाटत. इथं झाडाखाली छान वाटतंय, या बदामाच्या झाडाखाली थंड वाटतंय जरा. आणि तेच डिसाईड करतोय आम्ही की काय करायचं, जाऊया का नाही जाऊया. कारण की ते कसं जरा ते प्रत्येकांच्या इथंच ती रीतच असते की गेले की सर्वांना कपडे घ्या, हे करा ते करा, पाहुणचार करा, आहे का नाही. मग आता तेच ते बोलतात जाऊन या, पण जायला लय टाईम लागते ना यार, 1 तास लागते 2, माहीत आहे का. तरी काय हरकत नाही, तयार होणारच होतो आपण. पण कसं आता त्या गरमीमध्ये तयार व्हायचं म्हणलं ना, तर पुरा अंगाला घाम सोडून द्यायचं काम आहे. म्हणून तयार थोडं लाईट आल्यानंतर होऊया आपण. म्हणून मॅडमसोबत गप्पा मारत छानपैकी इकडे बसलेलो आहेत. बघू शकता कशा गुदगुद हसायला लागले कपडे घ्यायचेत म्हणल्यावर. कपडे म्हणलं की हसायला येते, आहे का नाही. मग काय करायचं, जाऊया.
बघू. तुम्ही झाडाखालीच रेडी व्हा, मी पण झाडाखालीच रेडी होते. पण बघूया ना, आता काय जायचं ठरवलं तर पुरा दिवसच आहे ना, मग जाऊया. दुपारी कोणी येणार नाही, आता 11 पर्यंत पब्लिक मिळेल ना. हो बघा बघा किती छान फुल आलंय. वाव, हे ना खूप सुंदर फुल आहेत, मला खूप आवडतं. आणि हे झाड मम्मीने पण मला दिलेलं आहे. आमच्या घरी पण आहे हे फुल मम्मीनेच मी दिलं होतं. घरी खूप पण मोठी आहे. वेल झाली होती, थोडी सुकली आहे. नाही नाही, ते सुकतेच वेल. सुकते आणि खूप छान फुल आली होती. वरती तर दाखवाच, बदामचं झाड दाखवा ना वरती. दाखवलं कालच दाखवलं बदामचं झाड. आणि आज मित्रांनो आम्ही ना चुलीवरती जेवण बनवणार आहे. बघू शकता आमची चूल आहे इकडे. आज मॅडम चुलीवरती, आज नाही उद्या आज Friday नाही ला. आज नाही आज गुरुवार आहेत. उद्या फ्रायडेला. हा, तर आज गुरुवार असल्यामुळे तर काही बनवणार शक्य नाही. कढीपत्त्याचं झाड मोडलं पाय काढा. इकडे कडीपत्त्याचं पण झाड आहे मित्रांनो, दाखवतो बघा. हे बघ, छोटंसं. छोटस कडीपत्त्याचं झाड आहे. पाय नका देऊ. इथे कारफोड आहे. काल मी ॲलोवेरा लावली माझ्या तुळस फेसला. तुळस पण आहे, थोडी तुळस सुकलेली आहे. छोटी छोटी झाडं लावलेली आहेत मित्रांनो इकडे. थांबा, महादेवाच्या पिंडीवर फुल टाकते मी. किती छान ना, वाईब. बघू शकता छोटीशी महादेवाची पिंड ठेवलेली आहे आमची इथं. माइंड आहे ना, गावी आल्यावरती एकदम असा रिलॅक्स असतो. नाहीतर मुंबईला किती वाजले, टायमिंग झाला, पळा पळा पळा. तरी धावपळ जरा जास्त धावपळ असते. असते ना, ऑफिसचा टाइम झाला पळा. ऍक्च्युली लिटरली एवढं रिलॅक्स आहे ना माइंडसेट. ना डोकं दुखतंय ना डोकं दुखतंय ना काय होतंय. मस्त भूक लागते, छान जे म्हणलं ते खायचं, भाजी ना डिहायड्रेशन होत आहे. डिहायड्रेशन होतं. मस्त काल आंबे खाल्ले, चिकन खाल्लं, जे वाटेल ते खाल्लं. आता पण मम्मी म्हणते काय खायचंय, काय आणू. मग तुम्ही चाललात तर पनीर वगैरे घेऊन या नांदेडवरून. मी म्हणलं ठीक आहे, आज पनीर घेऊन आता थर्सडे, तर आज सगळं व्हेजच चालतं. मग आज सगळं व्हेजचंच प्लॅनिंग आहे घरामध्ये. आणि उद्या फ्रायडे. हे म्हणतात मला, हे बघ इथे खूप छान चूल आहे, मला ह्या चुलीवरती काहीतरी बनव. मग मी म्हटलं ठीक आहे, आपण नॉनव्हेजच बनवू उद्या फ्रायडे. परत फ्रायडेचं मम्मीला तर चालतच नाही, बट ती घरात पण नाही बनवत. मग मी डिसाईड केलं उद्या फ्रायडे, तर आपण चुलीवर उद्याला मस्तपैकी स्वयंपाक करू. म्हणजे ॲटलिस्ट भाजी तरी बनवू. चालेल, उद्या मस्त चुलीवरचा बेत आहे आणि आपण ट्राय करू. आणि खूप छान वाटते. लाईट गेली तरी काहीही वाटत नाही आहे, खूप छान हवा येते, झाडाखालीच बसून राहावं असं वाटतंय. म्हणून आता इथून नांदेडला जायचं आहे. नांदेडला तर माहितीच आहे डिस्टन्स किती आहे. मग आता आम्ही नांदेडला जाऊ. मम्मी बोलते सगळ्यांना घ्या कपडे, आणि तर बोललं नको राहू दे, पण बोलली नाही, तू 1 वर्षालाच येते. तसं तर तिचं आधीमध्ये असतेच, पोरांना काही ना काहीतरी ती करतच असते. तर आता हे आलेत, जावई आलेत म्हटल्यावर तिथे जावयाला मान दिलाच पाहिजे. म्हणलं चला ठीक आहे. लाईट आली, तर लाईट आलेली आहे मित्रांनो. रेडी होऊया, आता रेडी होऊया आणि निघूया, कारण की बोलत बसलो ना तर आणखी उशीर होईल. तर चला फटाफट रेडी होऊया. तर आता आपण झालोत मित्रांनो रेडी जाण्यासाठी. आणि अक्षरशः 11:30 झालेत आणि ऊन असं भयानक झालंय ना, आता विचारू नका. जाण्याची इच्छा नाही आहे, पण मॅडम बोलतात चला उद्या रेस्ट करूया, परवा आपल्याला निघायचं आहे, काहीतरी घेऊन येऊया. आणि जायचं म्हणलं ना मित्रांनो, लय लांब आहे, असा कंटाळा येतो ना, विचारू नका. आणि गावात फिरायला तुम्हाला गाव दाखवतो असा विचार केला ना, तर एवढं दुपारचं ऊन राहतं, विचारू नका. आणि संध्याकाळी दाखवतो अंधेरा राहतो. म्हणून काय अंधार असतो. म्हणून काय दाखवता येत नाही. आणि ते काय माझं गाव नाही, माझी सासरवाडी आहे. आणि मी तर फिरू नाही शकत असा कॅमेरा घेऊन इकडं तिकडं, चांगलं वाटत नाहीत, लोक बघतात. तर लोकांचा काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. तर बघूया आता, ऊन आहे, माझी तर जाण्याची इच्छा नाही आहे. चल नाही चालू आहे. तर तुम्हाला ह्याच्या पुढे कळेलच की मी जाणार आहे की नाही. तर बघू शकता मित्रांनो, आम्ही निघालोत आणि बाहेरून, आणि माझ्यासमोर मॅडम बसल्यात. बघू शकता, अशा फुल तयारीमध्ये जावं लागतं. आणि आहे समसम आता पोहोचलो आहे आम्ही. अर्धापूरवरनं नांदेडला निघालोय, कारण की आम्ही एक जागेचा प्रवास झालेला आहे. हा दुसऱ्या टप्प्याचा प्रवास चालू आहे. 2 टप्प्यात प्रवास पूर्ण करावा लागतो.
आणि बघू शकता पुणेचं अशा प्रकारे काय आहे सिच्युएशन, एकदम गरम आहे. आणि मॅडमला इकडे बसवलंय आपण, छानपैकी चालू आहे. नॉईज जरा जास्त असेल इग्नोर करा, आहे का नाही? नॉईज थोडं जास्त येत. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची ऊन आहे आणि हे सगळं सेफ्टी लावून जावं लागतं. मॅडमचे फोन चालूच असतात ऑफिसचे, कारण की ऑफिसचे कामं चालू असतात त्यांचे. आले तेव्हापासून पूर्ण कामं करून आलेत ऑफिसचे, पण काय ना काय चालू असतं. Rolling down the strip with the top peeled back. Sunshine beaming, yeah, the way. तर मित्रांनो, आता आलो होतो आपण किंग कलेक्शन मध्ये. या शॉप मध्ये आपल्याला कपडे घ्यायचे. तर बघू शकता शिवाजीनगरचं मार्केट आहे, त्याच्यामध्ये आपण बघूया भेटतात किती छान छान कपडे. बघू शकता मित्रांनो, आल्याबरोबर इकडे शॉपिंग चालू झालेली आहे. हा नाही, हे ओढणी बरोबर नाही वाटत. हा हा. 1000 मध्ये चार्ज म्हणजे 250 रुपये एक लावला. दोन लावून लावून दाखवा. हा हा छान आहे. हा ब्लॅक, हे घालून बघ, चेक करून बघ, चेक करूनच कपडे घे, कारण की आपण ट्राय करायची गरज नाही. नाही याला पण ट्राय करायचं ना. हे दोन मस्त वाटतात मला, हे दोन आवडले. ते पण छान घे. 1000 4 आहे, तू 4 घेऊन टाक ना. 4. हा पिस्ता नको, हा हे दोन ठीक आहे. पिस्ताचा गळा मोठा आहे बहुतेक. तर मित्रांनो, इकडे अल्टरला कपडे दिलेत छानपैकी, आणि मॅडमचे जेवढे कपडे घ्यायचे होते तेवढे झालेले आहेत. मोबाईल आणि जे आरोचे कपडे वरती बघूया तोपर्यंत. चला वरती, तोपर्यंत यांचा अल्टर होऊन जाईल, तोपर्यंत त्यांचे कपडे घेऊया. पाणी पाणी तर मित्रांनो, आपण घेतले इथं मंचुरियन, आणि मॅडम पण इकडे रगडा, आलू रगडा पेटीस घेऊन बसलेले आहेत. आणि इकडेच बाजूला बघू शकता आपलं शॉप आहे, तिथे आपला अल्टर होतोय, कारण की मॅडमने ड्रेस टाकला अल्टर करण्यासाठी. म्हणलं तोपर्यंत खाऊन घेऊया. आणि इकडे बसलो आम्ही, छोटंसं कॉर्नर हॉटेल आहे ना, हॉटेल कमी आहे तिथं. बघू शकता छानपैकी बसलो, ऊन जास्त आहे. आता खाल्ल्यानंतर सगळं आपण निघूया घराकडे, आणि बघूया काहीतरी खायला पण घेऊ जाऊया JR हॉटेल. तर चला. That's where it's at. Palm trees swaying, cool breeze in the mix. Say what? Sidewalk popping, got my sneakers doing tricks. Hey, we riding real smooth, so smooth. California grooves, west side. BBQ's fired up, bring your crew. Retro vibes is what we do. Check it out. Putts on the track. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजतायत आता 5,
आता नांदेडवरनं आम्ही निघालो घराकडे. बघू शकता वातावरण कशा प्रकारे झालेलं आहे. आता कुठंतरी ऊन कमी झालंय, आभाळ भरल्यासारखं आहे, नाहीतर बापरे भरपूर आणि गरम हवा आहे, एकदम गरम हवा. बघू शकता मॅडम माझ्या बाजूला बसल्या आणि सर्व शॉपिंग झालेली आहे आमची आणि आता निघालो आम्ही सरळ घराकडे. तर मित्रांनो आता आपण आलो घरी आणि जाम उशीर झाला. आता संध्याकाळचे 6 वाजता आहेत आणि घरामध्ये सगळी साफसफाईचा कार्यक्रम चालू आहे, कारण की आल्यानंतर मॅडम झाडू वगैरे मारायचं काम सुरू आहे त्यांचं. आणि त्याच्यानंतर आपण इकडे आलोत आणि प्रॉब्लेम झाला मित्रांनो. जे आपण कूलर आणला होता तो बंद पडला आहे. बघूया, चेक तर केला आपण, आपल्याला काय एवढं कळालं नाही. तर तो येतोय, तो आल्यानंतर चेक करेल की नक्की त्याला झालं आहे काय. आणि एक माझा व्हाईट शर्ट आहे त्याला डाग लागलेला आहे, कारण की मॅडमने काय माहिती कुठं टाकला होता तो, त्याला एकदम लाल कलरचा डाग लागला. आता बघूया कशा प्रकारे आणलं आहे तर त्याने निघतोय का नाही. बघू दे कसा लागला डाग. डाग नाही माझ्या इथं 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 बघू शकता. इकडे आमच्या मॅडम आहेत, दिखाओ हो. हे बघा, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे वाला हे बघा ट्राय करू. एवढे महाग शर्ट आहेत मित्रांनो आणि याच्यावरती डाग लागलेला आहे, लाल कलरचा आहे, बघू शकता. आता आणलंय तर बघूया. पहिलं एक अगोदर टाक. हेच टाकून बघते जास्त कलर वाला. हा, एक टाकून बघ, नंतर मग दुसरं टाक. नाही तर कसं ते आलं टाकल्यामुळे अजून प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे शर्टाचा. थोडंसं टाकून बघते. हा, माझ्याकडे सेफ्टी पिन आहे ना, त्याची काढली का काही? नाही माहिती नाही. एकच शर्ट टाकून बघ म्हणजे बरोबर होईल. तर बघूया, 2 काम आहेत आपल्याकडे, एक कूलर आणि एक शर्टाचे डाग. तर ते निघतात का नाही बघूया. लाईट लावत तिकडे त्यांची घागर. अच्छा, घागर घेऊ का, दाखवा इकडं. बघू शकता मित्रांनो, आलं टाकून बघतोय आम्ही डाग निघतात का नाही, कारण की एक शर्ट माझं असंच खराब झालं होतं, पुरा व्हाईट डाग उमटला होता त्याच्यावरती. निघला. एक्सपेरिमेंट करतोय आम्ही, एक्सपेरिमेंट. इथला तर गेला. कुठे गेला आहे ना थोडा वरती. हा, गेला मित्रांनो डाग. तर इकडे आपले शर्ट छानपैकी धुवून वाळू घातलेले आहेत मॅडमनी. आणि आत्ताच आरोपण इथून चहा पिऊन हात धुण्यासाठी उठून गेला. बघू शकता असं छोटंसं घर आहे मित्रांनो आणि गावी याचीच मजा येते आणि म्हणून गावी यावं लागतं आम्हाला. चहा नाही प्यायचा आहे बघा, चहा पिण्याचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. आणि माझा चहा पिऊन झालेला आहे आणि छानपैकी आता आराम करूया, कारण की दुपारी उन्हाचं भरपूर फिरलेलं होतं आपण, कारण की ऊन जरा जास्त होतं. आणि बघूया शर्टाचे डाग निघतात की नाही. जर नाही निघले थोडे हलके नाही. हां तर माहीतच पडेल उद्या. जर निघले असतील तर ठीक आहे, नाही तर मग काय घरी गेल्यानंतर आपण लॉन्ड्रीमध्ये देऊया, तिथे तर 100% निघतील. कारण की तिने काय केलं तर ओढणी टाकली, ओढणीवरती व्हाईट कलरचं शर्ट टाकलं म्हणून त्यासाठी ते डाग आले होते. तर काय हरकत नाही, हो जाएगा कुछ ना कुछ जुगाड. नाही बदलून दिली तुम्ही, तेच टेन्शन घेऊ नका. डिसेंबर नवीन आहे बरोबर आहे, पनीरसाठी मारून दिली त्याला. तेच तर म्हणलो. काय केलं पनीर नाही नवीन आहे, थैली आहे वरती मारलेली, मला जुनी मोटर. हे बघा, डॉक्टर हे बघा पनीर मार. नाही पण त्याने त्याचा प्रामाणिकपणा, तो बोलला ना घेऊन या तुम्हाला आम्ही चेंज करून देतो, बोलला ना तो. पण तो बोलायला पण लय एक्स्ट्राच होता. ते मार्केटिंग असते, आता काय खेड्यापाड्याच्या हिशोबाने आपलं करतात.
पाण्याला पुन्हा फोन लावला नाही का? काला फोन लावला सुद्धा. आले. बंद आहे काय? नाही चालू आहे ना, बटन चालू करा. मोटर गेली काय? त्याला काहीच होत मग काय आता जुगाड? याला फक्त हे तुम्ही सकाळी बदलून आणू शकता नाही. तुम्हाला ताबडतोब तुमच्याकडे नाही एखादी मोटर? माझ्याजवळ आहे मोटर. मग द्या ना बसून, काय असेल तर तुम्हाला देतो तुमच्याकडे. तुमची कशाला पैसे घालता? अरे नाही, रातभरासाठी हो, रात्र पूर्ण. तुम्ही नाही ना माझ्याजवळ. म्हणजे रात्र आता कसं, रात्र आता चालू राहील ना, त्याच्यासाठी बोलतो, बाकी काय नाही. नाही. त्याची गॅरंटी हे आहे 5 वाजता पुसून यायले बाळा. हा. तेव्हा सुद्धा तो. इतक्या वेळ तर खर्च काहीतरी येत असतो. भाऊ माझ्या. तुम्हाला असं तुमचे काय असतील चार्जेस देतो, नाही तसं आणि सकाळी मी मला काढून द्या, तुमची तुम्ही घेऊन घ्या. फक्त रात्रभरासाठी, बाकी काय नाही, काकू इथं आहे ना, बंद करतात. बाकी अडचण नाही. अगोदर जरी आलेच ते ना, तुम्ही ही मोटर घेऊन जा, ते बदलून देतात तुम्हाला ताबडतोब. तुम्ही 2 मिनिटं ठेवू देणार, तुम्हाला उभं टाकू देत नाही. रात्रभराच्या ऍडजस्टमेंट साठी बोलतोय आम्ही. हा, बाकी काय नाही. तुमचं वाटलं तर चार्जेस घ्या. खराब ही नाही बाळा होणार कशी आहे. झोपते रे? तसं नाही, तसा विषय नाही ताई. मग काय? द्यायला काय नाही, माझ्याजवळ जुनी मोटर नाही. कूलरही नाही आता. पण नवी अशी नाही लावू देत का? त्याचे चार्जेस नवीन नाही ना, नवीन मग दुसरं गिऱ्हाईक घेत नाही. हा त्यांना कसं माहिती तुम्ही 1 दिवसासाठी हे केलं. बरं, एक मिनिट. कूलर. अच्छा, नवीन मोटर कितीला येते? की हो, तेच म्हणाले. आपल्याला 800 रुपयाला आहे. आणि मी ती नवीन आणून तुम्हाला दिली तर जमेल का? कोणती? ही आता उद्या घेऊन जाईल ती. गुड. हो ना. त्याच्यावर ह्यांचा भरोसा नाहीये. तसं कोणाचा? तुम्हाला मोटर देईन देते ते मोटर 100% मी तुम्हाला काय करतो, ही तुमचे काय एक्स्ट्रा लागते ना, मी ते देतो. कंपनी आलं काय, आपली कंपनी आलं काय नाही. मग आज 1 मिनिट आहे का, तुम्ही काय म्हणाल्या त्याची मला त्याची मोटर देतो. बरोबर आहे तुमचं हे म्हणणं, बरोबर आहे. मी घेईन, मी ज्या दुकानावर माना आणतो त्याची मोटर आले का, ती माझ्या रिप्लेसमेंटला नंतर ती मोटर बरं आहे. रिप्लेस होते. मांडलं मग 1 सेकंड. हे काढून घेऊन जावा तुम्ही. नाही तसं चालू मध्ये कसं अरे तुमच्या दादा ऐक, त्याचा रेंज आणि तुझा रेंज रेंजचा तो विषय ते नाही कट तर करून घे है ना. ते मी रेंजचा विषय म्हणत नाही तुम्हाला. तू म्हणतोय ना त्याची च्या बाहेर थोडीशी लय low आहे, गडबड माझी वाला. काय चांगली म्हणालो आहे. तुम्हाला समजलं का? तुझी 800 कळालं? रुपयाची मोटर तुम्हाला कधी जर एखादी तुम्हाला दुसऱ्याला दिलं बसून बिघडली तर तुम्ही कुणाजवळ जाणार परत? मी आता हा, मग ही ती- हा. मोटर समजा माझी जर असती तर मी तुम्हाला दुसरी दिली असती. ते तर मला मान्य आहे हो, ते देणारच तुम्ही. पण आता कसं रातभरासाठी काहीतरी अरे जुगाड. कृष्णा, याचा प्रॉब्लेम माझ्याजवळ नाही ना आता. आणि हे मोठं माझ्याजवळ नवीन आहे, पण आता तुमचं कसं आहे प्रॉब्लेम, त्याच्याजवळची कंपनी चेंज पाणी द्यायचं. असं आहे ना. मग आता ती माझ्याजवळ जरी मोटर आली रिप्लेसमेंटला, मला पुढचा दुकानदार मी जिथे माल आणतो ते घेत नाही ना माझ्यापासून, कंपनी चेंज असते. चालू टाकायचं. आता कसं दोन त्याचा विषय नाही, 400 त्याचा विषय पैशाचा विषय. तुम्हाला मी पैसे आता द्यावून म्हणणार की मॅडम. हे बघ 1 मिनिट बरं, आम्ही ते बघून घेऊ. शांतपणाने ऐकशील का? आता 800 रुपयाची थांबा 1 मिनिट. चार्जेस लागतात ते घ्या ना. थांबा 1 मिनिट. 800 ही मोटर रुपयाची बसतील का? होती. हो. 150-200 रुपयाला मोटर आहे ती पाण्याची. पाण्याची पाण्याची नाही हो, हा, हा. मोठ्या मोटरचं. बरं पाण्याची मोटर तुम्हाला आता 2 मिनिटात आणून दिली असती. आता बरं ठीक नाही आहे. नाही डुप्लिकेट येत ना मॅडम, याच्यामध्ये पाणी आहे. पण पाणी गेलं कसं काय? त्यामुळे तर मारलं. शार्ट गेलं. पण पाणी गेलं कसं काय हे मला नाही कळालं. पाणी उडून कुठून तरी पडलं ते पाणी. आता ते इकडून पडत होतं ना, तर थोडं सरकवलं तर इकडलं पाणी सुटायला. कारण की आता त्यांचंच बनवलेलं प्रोजेक्ट आहे की ते. त्याचं ते गलती झाली होती त्याची. बघू शकतो मित्रांनो, मोटरमध्ये पाणी गेलेलं आहे आणि मोटर चेंज करतोय आपण. त्याची सरप्राईज करायला लागला दादा. हा? त्याची सरप्राईज करायला आता पैसे काय नाही त्याचं. अरे मित्र काय? एकमेकाला सपोर्ट करावं लागते मला. अरे दबकायले त्याचा सपोर्टिव्ह. नाही मध्ये ते त्याचं कसं काही संबंध नाही. ते कसं कधी कधी काम पडते, एकामेकासोबत जावं लागते, रिलेशन खराब होते, खरं सांगू तुम्हाला म्हणायचं तू मला खरं सांगणार आहे. नाही नाही तसं. रिलेशन खराब होते. बरं तुम्हाला आणि सगळा प्रश्न उडवणार किती. पण ते पाणी कसं काय गेलं ते मला नाही कळालं. नाही जमून काय दिलं असं पडलेलं असं. तुझ्या पायाला कसं लागलं? अरे खरं सांग, कूलर बरोबर आहे की नाही? कूलर चांगला आहे, कूलरचा काही प्रॉब्लेम नाही. पाणी याच्यामुळे ठीक झालेलं आहे. ते फॅन बाहेर येणार नाही? नाही नाही ठेव म्हणशील इथं उद्या घरी ठेव. कुठं काय लागत नाही का त्या फॅनच्या? नाही तर नाही. नाही, लेकरं दहा झालं की त्रास. ते परवा आता चालले. आम्हाला मोठे कूलर आहे.
नाही कूलरचा काय प्रॉब्लेम नाही ते बदलून बापू ते मोटर घेऊन जा कोणती ते कूलर द्या काय करू मी नेऊ? अरे द्या विकून टाका. चालू आहे ना ते घेऊनच जावा, उचलून घेऊन जावा. ते नाही, काय करू उद्या नाही ते घेऊन जावा. त्याला कोणी देत नाही. फायनली मित्रांनो आपलं कूलर चालू झालेलं आहे. याची मोटर चेंज करून दिलेली आहे आणि त्यांच्या जवळची मोटर याच्यामध्ये टाकलेली आहे. ही मोटर आपल्याला सकाळी घेऊन जायची आहे आणि ती बदलून आणायची. मग ती त्यांची मोटर काढून घेऊन जाणार आणि याच्यामध्ये आपली होती ती जुनी मोटर याच्यामध्ये टाकणार. आणि तो वाला कूलर आहे, सॉरी परत बघा, तो वाला कूलर आहे बघू शकता इकडे. या कूलरला पण करंट येतं, तर याचं काम हे उद्या होईल कारण की पाणी टाकलं ना तर याला करंट येतं आणि मोटर शॉर्ट झाल्यामुळे यालाही करंट येत होतं. पण हे दोन्ही काम झालेले आहेत. आणि इकडे बघू शकता थंडगार हवेचं वातावरण झालं आहे घरामध्ये. बघू शकता कसे कपडे उडतात 2-2 कूलर चालू असल्याने. आणि इकडे आणि इकडे आपलं स्वयंपाकाचं पण काम चालू आहे. तर मित्रांनो बघू शकता इकडे डाळ आणि वांग्याची भाजी आणि असं छान छोट्या चपात्या बनवल्यात आणि इकडे आमरस दिलेला आहे. आणि इकडे मॅडम आमरस घेऊन बसलेत बघा. हां परत टोप घेऊन बसले, तो एकटीच पितं वाटतं. आणि इकडे पण बघा मोबाईल बंद करा जय आरव किती वाटेल बसलेत वरती आणि आमचे सासरे पण बसलेत बघा छानपैकी. यांना वांग्याची भाजी भाकर तेव्हा पोटभर. आणि सर्व बसलो मित्रांनो जेवायला. आज एकदम छान मेनू आहे, साधा सिंपल. कारण की काल लय मसाला झाला आहे ना, काल जास्तच मसाला झाला होता. आज जरा लाईट आहे. तुमच्या आवडीचा चपात्या झाल्या का? छोटा झाला चांगला. तर या मित्रांनो जेवायला. काय झालं? तर चला मित्रांनो जेवण करून घेऊया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि उद्या करूया त्या मोटरचा कार्यक्रम. तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.